नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आगामी येणारी 2025-26 ची जी काय तलाठी भरती आहे, त्याच्या सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्याच्यामध्ये एकूण जे काय 57 पेपर झाले, त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामधला आज आपण 31/8/2023 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला होता, तो आज आपण बघणार आहे. त्याच्यामधले एकूण अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही 25 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे, सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा सेपरेट तलाठी भरतीसाठी आपण बॅच सुरू केलेली आहे. बॅचची फी फक्त आपली 499 असेल आणि बॅचचा कालावधी आपला 1 वर्षांचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती कंबाईन साठी सेपरेट बॅच उपलब्ध आहे. त्याची फी 999 आहे आणि एमपीएस साठी पण सेपरेट बॅच उपलब्ध आहे. त्याची पण फी आपली 999 आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. जर एखाद्या व्यक्तीने 90 किलोमीटर अंतर 45 किलोमीटर पर आवर या वेगाने कापले आणि 150 किलोमीटरचे दुसरे अंतर 50 किलोमीटर पर आवर वेगाने कापले, तर संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग किती आहे? तर बघा, आता सरासरी वेग काढताना काय करावं लागेल? एकूण जे काय आपण अंतर पार केलेले ते एकूण अंतर पार करायला आपल्याला एकूण किती वेळ लागला, बरोबर, आपला त्याच्यावरून आपल्याला सरासरी वेग निघून जाईल. तर बघा, आता पहिलं जे 90 बघा अंतर जे आहे, कधी पण काय असतं बघा, अंतर भागिले जर आपण वेग केला तर बरोबर वेळ निघतो. सुरुवातीचं जे आपलं 90 किलोमीटर अंतर आहे, ते आपण किती स्पीडने कव्हर केले? तर 85च्या स्पीडने कव्हर केले. मग बघा, 45च्या स्पीडने जर आपण गेलो असेल 45 किलोमीटर पर आवरच्या, तर 90 किलोमीटर अंतर पार करायला आपल्याला किती वेळ लागेल? 2 तास वेळ लागेल. 45 दुणे 90. ठीक आहे. सेम त्याचप्रमाणे बघा, 150 किलोमीटर अंतर आपण कितीच्या स्पीडने कव्हर केले? तर 50च्या स्पीडने कव्हर केले. तर याचा अर्थ ते कव्हर करायला आपल्याला 3 तास वेळ लागेल. ठीक आहे. 50 त्रिक 150. तर बघा, आता लक्षात घ्या, एकूण आपलं अंतर बघा, एकूण अंतर किती झालं आपलं? बघा, इकडे जर आपण बघितलं, एकूण अंतर किती झालं? 150 अधिक 90 बरोबर झाले 240 किलोमीटर. मग 240 किलोमीटर अंतर पूर्ण करायला आपल्याला किती वेळ लागलाय? तर बाबा 2 तास आणि 3 तास म्हणजे एकूण 5 तास वेळ लागलेला आहे. मग अंतर भागिले जर वेळ असेल तर बरोबर काय निघतो? वेग वेग निघतो. मग 240 किलोमीटर अंतर पार करायला आपल्याला 5 तास वेळ लागला. तर तासची सरासरी वेग किती असेल मग बघा? 5 एके 5, 5 चोको 20, 4 राहिले 5 48, म्हणजेच काय 48 किलोमीटर पर आवर आपला काय ताशी वेग असेल सरासरी. ठीक आहे. ऑप्शन नंबर तिसरा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिले बघा? ZC11 हे विशिष्ट तारखानुसार DG बा 121 संबंधित आहे. त्याच प्रकारे PS13 हे TW 169 संबंधित आहे. त्याच तारखानुसार WZ15 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा, पहिल्यांदा काय दिले? ZC आणि 11. याला काय वापरलंय त्यांनी? D, G आणि 121. आणि परत काय दिले? PS13 याला काय वापरलंय त्यांनी? TW 169. ठीक आहे बघा. चला, आता झेडच्या पुढे जर आपण डी बघितलं, बघा झेडच्या पुढे ABCD 4 घरं पुढे गेले काय निघते? बघा डी निघते. सीच्या पुढे बघा CDEFG परत 4 घरं पुढे गेले की जी निघते. आणि इथं 11चा वर्ग 121 दिसतोय, बरोबर आहे का? बघा, परत पीच्या पुढे जर बघितलं आपण PQRST 4 घरं पुढे गेले की टी निघते. परत बघा एसच्या पुढे TUVW 4 घरं पुढे गेले की परत डब्ल्यू निघते. आणि बरोबर 13चा वर्ग 169 येते. आता इथे विचारले का आपल्याला WZ15 बघा, 15चा वर्ग किती असला पाहिजे? 225 एवढं तर फिक्स आहे. 225 कुठे दिसते का तुम्हाला? नाही, फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. बाकी जरी चेक केलं तर डब्ल्यूच्या पुढे 4 घरं मोजा. बघा W XYZ परत रिपीट A. बघा झेडच्या पुढे बघा ABCD म्हणजे बरोबर काय निघतील इकडं? AD 225. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? जर एका उत्पादकाला 12% नफा, ग्राहक व्यापाऱ्याला 15% नफा आणि किरकोळ विक्रेत्याला 20% नफा झाला असेल, तर टेबलच्या उत्पादनाची किंमत शोधा, ज्याची किरकोळ किंमत 15,456 रुपये आहे. म्हणजे बघा, आता बघा, उत्पादक म्हणजे कोण? ज्यांनी वस्तू तयार केली त्यांनी काय केलं? 12% नफा कमवून पुढे वस्तू विकून टाकली. परत ती ग्राहक व्यापाऱ्याने घेतली, बरोबर आहे का? आता व्यापाऱ्याने काय केलं बघा, परत दुकानदाराला विकताना काय केलं? 15% नफा कमवून ती दुकानदाराला विकून टाकली. आणि दुकानदार पण विकताना परत 20% त्यांनी नफा काढलेला आहे. मग 20% नफा कमवून त्यांनी काय केलं? परत ती ग्राहकाला विकून टाकली. ग्राहकाला जी वस्तू विकली त्याची किंमत किती बघा? 15,456 रुपये. म्हणजे कसं झाले बघा, सुरुवातीला 1 रुपये त्याला काहीतरी खर्च आला असेल, ठीक आहे, उत्पादकाला. उत्पादकाने काय केलं? 12% नफा, म्हणजे त्याची विक्री किंमत किती असेल बघा? 112/100. परत
आता हिथं जी काय अमाऊंट तयार होईल ह्या अमाऊंट वरती परत त्या व्यापाऱ्याने 15% नफ्यावरती वस्तू पुढे विकून टाकली. म्हणजेच त्याने कितीला विकली बघा 115/100 ला. आणि आता हिथं जी काय अमाऊंट आली असेल ह्या अमाऊंट वरती परत 20% नफा कोणी कमवलाय तर बघा दुकानदाराने कमवलाय. म्हणजे 120/100 बरोबर ही किंमत किती आली बघा इकडं तर 15,456 रुपये. ठीक आहे, मग आपल्याला इथं बरोबर ज्या किरकोळ किंमत म्हणजे एक्स ची किंमत काढायची आपल्याला. काय निघेल बघा इकडं. चला एक्स आपण जागेला ठेवला आणि बाकीचं सगळं जे आहे ना बरोबरच्या अलीकडे ते बरोबरच्या पलीकडे टाकलं. काय होईल बघा इकडं 15,456 गुणिले उलट होईल सगळं 100/112 गुणिले 100/115 गुणिले 100/120. बघा भाग घालवा काय निघेल बघा इथं. चला बघा आता 56 नाही इथं 56 ला 4 ने भाग जातो. इथं पण 12 आहे म्हणजे 4 ने भाग जातो. 4 ने भाग घालवा बघा 4 दुने 8 8 आणि 3 11 4 8 32 परत बघा 4 त्रिक 12 12 आणि 3 15 4 8 32 आणि 2 34 4 सक 24 आणि 1 25 4 चोक 16. ठीक आहे बघा परत इथं 64 इथं 28 म्हणजे परत 4 ने भाग जातो कारण की शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग गेला की तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. बघा 4 7 28 इथं काय निघेल बघा 4 9 36 2 38 4 सक 24 आणि 2 26 4 सक 24. ठीक आहे बघा चला परत आता काय निघेल बघा बघा इथं 9 6 15 आणि 6 21 आहे म्हणजेच काय बघा 3 ने भाग जातोय बरोबर आहे का. मग इथं पण बघा आता 2 आणि 1 3 म्हणजे 3 ने भाग जातोय. आपण या संख्येला 3 ने भाग घालू शकतो बघा बघा 3 चोक 12 आणि इकडे काय निघेल बघा 3 त्रिक 9 3 दुने 6 3 दुने 6. ठीक आहे बघा चला आता काय निघेल बघा हे हा एक शून्याला हा शून्य कट करून टाका आणि आता आता परत 2 ने भाग घालू शकतो आपण बघा बे दुने 4 इकडे काय निघेल बघा बे एक बे परत बे सख्ख 12 बे एक बे. ठीक आहे चला आता काय निघेल बघा इकडं बे एक बे बे पंचे 10. ठीक आहे चला परत काय निघेल बघा इकडं 5 एके 5 5 दुने 10 आणि 11 5 त्रिक 15. ठीक आहे बघा चला आता बघा पर्यायामध्ये जर तुम्हाला सगळे पर्याय पूर्णांकामध्ये जर दिसत असतील याचा अर्थ काय बघा 7 ने ह्या संख्येला भाग जाणार आहे किंवा 23 ने पण या संख्येला भाग जाणार आहे. तात्पुरता आपण 7 ने भाग घालू. काय निघेल बघा इकडं बघा 7 1 7 7 दुने 14 आणि 2 16 7 त्रिक 21. बघा परत काय आहे इकडं 23 ला 23 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहिले काय फक्त बघा 100 गुणिले 100 म्हणजेच काय निघाले इकडं एकावरती 4 शून्य म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल बघा एकावरती 1 2 3 4 म्हणजेच 10,000 रुपये. सुरुवातीला त्या वस्तूची किंमत किती होती तर 10,000 रुपये होती. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा सरळ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने एक रक्कम 16 वर्षात तिच्या दुप्पट होते. आता बघा सरळ व्याजाचं कसं असतं दरवर्षीचं व्याज हे सारखंच असतं आणि एखादी संख्या दुप्पट होते याचा अर्थ काय बघा तिथं बघा एक पट प्लस एक पट म्हणजे दुप्पट असते बरोबर आहे का. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे वस्तू एक पट आहे म्हणजे थोडक्यात असं समजू की आपण 100% रक्कम तुमच्याकडे आहे वाढली किती तर फक्त एक पट वाढली म्हणजे 100 अधिक 100 झाले बरोबर आहे का. दुप्पट होते याचा अर्थ काय 2 पट वाढत नाही. सुरुवातीला 100 रुपये समजा आहेत तुमच्याकडे तर आता वाढताना वाढलेत किती 100 रुपये वाढले पण होताना रक्कम किती होती मग 100 100 200 मग दुप्पट होती बरोबर आहे का. पण ऍक्च्युअल मध्ये वाढली किती एवढी 100%च वाढली मग 100% वाढायला आपल्याला किती वर्ष लागलेत बघा तर 16 वर्ष लागलेत. फक्त काय करायचं 100 भागिले 16 बघा ह्याला फक्त काय करायचं 16 ने भाग घालवायचं किती निघते बघा इकडे मग बघा 4 चोक 16 इकडे निघाले 25 चोक 100 म्हणजेच काय निघेल बघा इकडं 4 1 4 बघा 4 सक 24 आणि 1 25 परत 4 2 8 आणि 2 10 4 5 20 म्हणजे 6.25%. ऑप्शन नंबर पहिला असेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा 3 5 9 17 आणि 33 आणि इकडे x करा बघा 3 दुने 6 बघा 3 दुने 6 वजा 1 5 परत बघा 5 दुने 10 वजा 1 9 9 दुने 18 वजा 1 17 17 दुने 34 वजा 1 33 33 दुने 66 वजा 1 काय निघेल 65. आणखी काय निघेल बघा याच्यामध्ये 3 5 9 17 आणि 33 इकडे x करा बघा 3 आणि 5 मध्ये बघा 3 अधिक 2 5 5 अधिक 4 9 9 अधिक 8 17 17 अधिक बघा इथे 33 आहे
17 अधिक 16 बरोबर झाले 33. बघा मग 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट झाली 32. मग 33 अधिक 32 बरोबर किती झाले बघा तर 65 झाले. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मास्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये 15 बर. आता सॉल्व्ह करताना कसं स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. बघा 15 अधिक 18 वजा 4 अधिक इथे काय निघेल बघा 16तनं 5 गेले खाली किती राहिले 11. इथं 11 लिहून टाका. ठीक आहे. चला परत आता काय निघेल बघा इकडं चला 15 अधिक 18 वजा बघा 11 आणि 4 किती झाले 15 झाले बरोबर आहे का. या अधिक 15 होतील. हे वजा चिन्ह आहे 15 लिहून टाका. चला आता काय निघेल बघा इकडं बघा 15 अधिक बघा 18 वजा 15 किती झाले 3 झाले. ठीक आहे. आणि मग 15 आणि 3 किती झाले बघा इकडं 15 अधिक 3 झाले 18. म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल बघा 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे काय दिले इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. बघा WYCEIK. बघा डब्ल्यूच्या पुढे वाय बघा WXY 2 घरं पुढे गेली की वाय निघते. वायच्या पुढे बघा YZ नंतर ABC परत 4 घरं पुढे गेली की सी निघते. सीच्या पुढे बघा CDE 2 घरं पुढे गेले की ई निघते. परत ईच्या पुढे बघा FGHI 4 घरं पुढे गेले की आय निघते. आणि आयच्या पुढे बघा आता बघा अधिक 2 अधिक 4 अधिक 2 अधिक 4 अधिक 2 असेल इथं. मग आयच्या पुढे बघा HI JK बरोबर 2 घरं पुढे गेले के निघते. आता केच्या पुढे काय करावं लागेल बघा अधिक 4 करावं लागेल आपल्याला. मग काय निघेल इकडे JK LMNO इथं काय निघेल बघा O निघेल. O म्हणजेच ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे काय दिले व्हायच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने 6 पेन्सिली 5 रुपये किमतीला खरेदी केल्या बघा आणि त्या 6 रुपये किमतीला 5 पेन्सिली याप्रमाणे विकल्या तर त्याची नफ्याची टक्केवारी डॅश डॅश आहे. बघा आता आपण बघा नफ्याची टक्केवारी किंवा तोट्याची टक्केवारी कधी काढू शकतो. एखादी वस्तू एक वस्तू आपण 100 रुपयाला विकत घेतली आणि तीच एक वस्तू आपण समजा 110 रुपयाला विकली तर 10 रुपये नफा झाला. किंवा 100 रुपयाला एक वस्तू खरेदी केली 90 रुपयाला एक वस्तू विकली तर 10 रुपये तोटा झाला. पण कसं काय केलं आपण याच्यामध्ये बघा मग थोडक्यात काय एक वस्तू खरेदी केली एक वस्तू विकली किंवा 100 वस्तू खरेदी केल्या 100 वस्तू विकल्या. म्हणजे बघा खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या आणि विक्री केलेल्या वस्तूंची संख्या जर समान असेल ना तर आपण त्या ठिकाणी लगेच टक्केवारी सांगू शकतो बरोबर आहे का. मग इथं काय केलंय बघा 6 पेन्सिली खरेदी केल्या आणि विकताना विकल्या किती बघा 5 पेन्सिली मग त्याचं गुणोत्तर दिले त्यांनी. मग अशा प्रकारे हा प्रश्न कसा असतो बघा आपल्याला 3 प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं लक्षात घ्या बघा आता खरेदी आपण किती केली बघा तर 6 पेन्सिली. ठीक आहे. 6 पेन्सिलची खरेदी किती रुपयाला केली बघा आपण तर 5 रुपयाला. ठीक आहे 5 रुपयाला. बरं आणि आपण काय केले बघा चला विक्री काय केली बघा विक्री काय केली आपण तर 5 पेन्सिलची विक्री आपण 5 पेन्सिलची विक्री आपण किती रुपयाला केलेली आहे तर 6 रुपयाला केली. बरोबर आहे का. आता पहिली गोष्ट बघा याच्यामध्ये साहजिकच आहे बघा आता 6 पेन्सिल आहेत ना तर एका पेन्सिलची आपण बघा एका पेन्सिलची काय करा खरेदी किंमत किती आहे ती काढून घ्या. पण बघा लक्षात घ्या आता इथे 5 रुपये बरोबर आहे का. आणि 5 ला काय बघा आता 5 रुपये किंमत आहे किती 6 पेन्सिलची. मग एका पेन्सिलची किंमत काढायला मला सांगा 5 ला 6 ने भाग जातो का बघा दशांश पूर्णांकामध्ये सुद्धा भाग जात नाही म्हणजे पूर्ण बरोबर आहे का. 5 ला काय 6 ने भाग जाणार नाही मग तो दशांश पूर्णांकामध्ये पण पूर्ण जात नाही. मग कसं असतं बघा आता या ठिकाणी मग आपण एका पेन्सिलची किंमत नाही काढू शकत. ही झाली पहिली मेथड. ठीक आहे बघा मग थोडक्यात काय एका पेन्सिलची खरेदी काढा एका पेन्सिलची विक्री काढा आणि बरोबर टक्केवारी काढा. पण इथं आपण ही मेथड नाही करू शकत. दुसरी काय बघा तर बघा आता 6 पेन्सिलची किंमत बघा आता एक तर 6 पेन्सिलची खरेदी आणि 6 पेन्सिलची विक्री करा किंवा 5 पेन्सिलची इकडे विक्री दिल्यानंतर 5 पेन्सिलची खरेदी करा. पण कसं आहे बघा लक्षात घ्या 6 पेन्सिलची खरेदी 5 रुपये बरोबर आहे का. पण 5 पेन्सिलची किंमत आपण नाही सांगू शकत. मग आपण ती पण मेथड नाही करू शकत. मग इथं काय करायचं बघा 6 पेन्सिल आणि 5 पेन्सिल आहेत ना यांची संख्या समान करून घ्यायची असेल तर काय करायचं लसावी काढायचा. लसावी म्हणजे कसा बघा आता 6 पेन्सिलची खरेदी 5 रुपये ना तर 6 आणि 5 चा लसावी असतो 30. मग 30 पेन्सिल करून घ्या दोन्हीकडे. 30 पेन्सिल म्हणजे कसं बघा आता 6 या 5 30 म्हणजे किती आल्या बघा 30 पेन्सिल आल्या. मग इकडे 5 ने गुणवलं तिकडे किंमत पण 5 रुपयांनी म्हणजे 5 पटीने वाढेल 5 5 25 रुपये होईल बरोबर आहे का. बघा 30 पेन्सिलची खरेदी किंमत झाली 25 रुपये.
बघा आता इथं आपण विक्री लिहिली बरोबर आहे का, विक्री बघा. मग इकडं 5 गुणिले 6, 5 × 30, 30 पेन्सिलची ही किती असेल बघा, किंमत किती असेल तर 6 गुणिले 6, 6 36 रुपये. बघा आता काय झालं, 30 पेन्सिलची खरेदी झाली 25 रुपये आणि 30 पेन्सिलची विक्री झाली 36 रुपये. म्हणजे पेन्सिलींची संख्या आपण कसमान केली, आपण आता टक्केवारी सांगू शकतो बघा. खरेदी 25 रुपये आणि विक्री किती आहे 36 रुपये. कधी पण नफा आणि तोटा हा कशावरती काढला जातो आपला, तर खरेदी किमतीवर काढला जातो बरोबर आहे का. मग थोडक्यात काय बघा, खरेदी किंमत खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, विक्री किंमत असते. आता मला सांगा, इथं तुमची खरेदी किंमत किती झाली 25 रुपये झाली, तुमचा विक्री किंमत किती झाली 36 रुपये झाली, तुमचा नफा किती झाला बघा तर 11 रुपये झाला. 25 आणि 11 बरोबर 36 बरोबर आहे का. विचारले का तर नफ्याची टक्केवारी किती. आणि कधी पण खरेदी किंमत आपण किती पकडतो तर 100% पकडतो. मग हे जर 100% असेल तर हे म्हणजे किती. ठीक आहे बघा, काय नाही तिरकस गुणाकार करायचा, हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा, x गुणिले 25 बरोबर 100 गुणिले 11, 100 गुणिले 11. बघा आता x जागेला ठेवा आणि 25 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल 100 गुणिले 11 छेद 25. म्हणजे इथे काय निघेल बघा, 25 × 25, 25 चौक 100, म्हणजे आणि 4 गुणिले 11 किती झाले, 11 चौक 44, म्हणजे 44% आले. ठीक आहे, 44% म्हणजे ऑप्शन नंबर काय निघते बघा 2 निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिलंय बघा ह्याच्यामध्ये. दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून निष्कर्षांपैकी कोणता दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा, आता बघा विधान दिलेत किती 3 आपल्याला. विधान सॉल्व्ह करून घ्या बघा. सर्व बोटे हात आहेत बघा, सर्व बोटे हात आहेत. चला परत पुढे काय दिले, काही हात पाय आहेत बघा, काही हात जे आहेत ते पाय आहेत. आणि परत काय दिले, सर्व पाय पादांगुली आहेत बघा, सर्व पाय काय आहेत तर पादांगुली आहेत, पादांगुली, सर्व पाय पादांगुली आहेत. ठीक आहे बघा, आता बघा ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, आता पहिल्यांदा काय चेक करायचं, सुरुवातीला निष्कर्ष होकारार्थी आहे का निष्कर्ष नकारार्थी एवढं चेक करून घ्या. बघा दोन्ही निष्कर्ष कसे होकारार्थी, याचा अर्थ काय, एवढी स्टँडर्ड डायग्राम एकच पुरेशी आपल्याला कशासाठी, तर ह्या 2 निष्कर्ष चेक करण्यासाठी, बरोबर किंवा चूक बघण्यासाठी. ठीक आहे बघा, इथं आपल्याला पॉसिबल डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. बघा पहिला निष्कर्ष काय दिलाय बघा, सर्व पादांगुली बोटे आहेत बघा, सर्व पादांगुली बोटे आहेत का बघा, पादांगुलीचा बोटेचा काय संबंध आहे का नाही, पहिले काय झालं चूक. 2 नंबर चेक करा बघा, काही हात पादांगुली आहेत बघा, काही हात पादांगुली आहेत बघा. हाताचा हा जो भाग आहे तो सगळा काय आहे बघा, पादांगुली आहे. ठीक आहे, म्हणजे काही हात पादांगुली आहेत कत्र आहेत. 2 नंबर काय ते बरोबर येते, म्हणजे त्यांनी काय निघेल बघा, केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ॲनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा प्रश्नामध्ये, दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणेच समान संबंध दर्शवणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. ठीक आहे बघा, काय दिसते बघा याच्यामध्ये, ईच्या पुढे के बघा कधी निघतं, ई, FGHIJK 6 घरं पुढे गेले की के निघते. ठीक आहे बघा, चला परत यू पासून ए बघा, यू VWXYZ, झेडच्या परत पुढे ए, म्हणजे 6 घरं पुढे गेले की ए आले. आणि आता के पासून क्यू बघा, JK LMNOPQ, म्हणजे परत 6 घरं पुढे गेले की क्यू निघते. आता बघा इथं जो सहसंबंध आहे तोच सहसंबंधित असतो, त्यामुळे हे चेक केले की परत डबल हे चेक करत बसायची गरज नाही. आता फक्त पर्याय चेक करा बघा, ओ पासून यू बघा किती नंबरला आहे, ओ PQRSTU बरोबर 6 घरं पुढे गेले की यू निघते. चला परत एल पासून आर बघा, एल MNOPQR परत 6 घरं पुढे गेली की आर निघाला. आणि डी पासून जे बघा ABCD EFGHIJ परत 6 घरं पुढे गेले की जे निघाला. म्हणजे बघा काय निघते ह्याच्यामध्ये, बरोबर पहिला ऑप्शन आपला निघून जाते, बाकीचे काय चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. बघा यसच्या पुढे क्यू कधी आहे बघा, यस, हा थांबा एक मिनिट, ST, हा आपल्याला उलटे यावं लागेल बघा, ईच्या पुढे आय बघा, ई FGHI
4 घरं पुढे गेले की बघा शेवटचा अल्फाबेट चेक करा. शेवटचा अल्फाबेट कारण ते सरळ दिले बरोबर आहे का? म्हणजे 4 घरं पुढे गेली की आय निघते. आय पासून एम बघा एच आय जे के एल एम परत 4 घरं पुढे गेले की एम निघते. मग एमच्या पुढे परत 4 घरं पुढे गेली बघा एम एन ओ पी क्यू. मग शेवटला काय निघेल बघा क्यू निघेल फिक्स. क्यू इथं आहे इथं नाही इथं नाही. चला आता परत बघा बघा मधला अल्फाबेट बघा वायच्या पुढे एफ दिलाय त्यांनी बरोबर आहे का? बघा बरं आता मधला अल्फाबेट चेक करत बसायची गरज नाही का? कारण इथं टी आहे इथं टी आहे टी क्यू हे पहिलं अल्फाबेट चेक करावं लागेल आपण ठीक आहे. पहिला अल्फाबेट बघा एस पासून क्यू दिलाय बघा एस पासून क्यू बघा ओ च्या पुढे बघा ओ पी क्यू ओ च्या पुढे 2 घरं गेले क्यू निघते याचा अर्थ काय क्यूच्या पाठीमागे 2 घरं कोण आहे ओ आहे. बघा क्यूच्या पुढे बघा ओ पी क्यू आर एस 2 घरं पुढे गेलं की एस निघते याचा अर्थ एसच्या पाठीमागे 2 घरं गेले की क्यू निघते. याचा अर्थ ओच्या पाठीमागे 2 घरं आली काय निघेल बघा एम एम एन ओ बरोबर आहे का? म्हणजे इथे एम घ्यावं लागेल बघा एमच्या पुढे 2 घरं गेले की ओ निघते याचा अर्थ ओच्या पाठीमागे 2 घरं गेले की एम निघते एम एन ओ म्हणजे एम टी क्यू ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा दिलेल्या समीकरणातील एक्स चे मूल्य शोधा. बघा 35% बघा 35% ऑफ काय दिले 1500 1500 35% दिले बरोबर आहे का? बघा 35/100 गुणिले ऑफ म्हणजेच काय गुणिले असते इथं 1500 करा. पर्सेंटेज म्हणले की डिवाइड बाय काय करायचं 100 करायचं बघा अधिक एक्स त्याला इज इक्वल टू काय दिले बघा 45% ऑफ काय दिले 4200 बघा 45/100 गुणिले 4200 वजा काय दिले 320 दिले. ठीक आहे बघा चला आता बघा इकडे काय निघेल बघा या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा 15 गुणिले 35 काय निघते बाजूला करून घ्या इकडं 35 गुणिले 15 बघा 15 5 75 15 त्रिक 45 45 आणि 5 50 आणि 2 52 म्हणजेच की झाले 525 झाले. इकडे झाले 525 अधिक एक्स बरोबर बघा आता इथं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे 45 गुणिले 42 करून घ्या इकडं 45 गुणिले 42 काय निघते बा इकडं बे पंचे 10 बे चोक 8 आणि 1 9 परत 4 पंचे 20 4 चोक 16 आणि 2 18 म्हणजे काय निघेल बघा 0981 1890. ठीक आहे बघा 1890 वजा 320. ठीक आहे चला आता पुढे काय करायचं बघा 1890 मधनं 320 करा बघा काय निघेल इकडं 1890 मधून समजा 320 जर वजा केलं तर बघा शून्यातनं 9तनं 2 गेले 7 राहिले 8तनं 3 गेले 5 राहिले इकडे झाले 1 म्हणजे 1570 आले इकडं 1570. ठीक आहे आणि इकडे किती आहे बघा बघा 525 अधिक एक्स. आता काय करा एक्स जाग्याला ठेवा आणि 525 जो आहे बरोबरच्या अलीकडे तो बरोबरच्या पलीकडे टाका काय निघेल बघा 1570 वजा 525. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा 1570 मधनं 525 वजा करा बघा 10तनं 5 गेले 5 राहिले 6तनं 2 गेले 4 राहिले 5तनं 5 0 म्हणजे 1045. एक्स ची व्हॅल्यू काय निघेल 1045 म्हणजेच काय निघेल बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा शब्द जोडीवरचा प्रश्न काय दिले बघा 4 शब्द जोड्या दिल्या आहेत त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शब्द जोडी निवडा. बघा थंड करणे म्हणजे वातानुकूलित बरोबर आहे बघा. इथं बघा परत गोठण यंत्र आणि प्रशीतक प्रशीतक म्हणजेच काय असतं बघा थंड करणे असते थोडक्यामध्ये. गोठण यंत्र म्हणजेच काय असतं बघा डायरेक्ट गोठवलं जातं त्यामुळं इथं हे चुकीचे येते. बघा भाजणे म्हणजे टोस्टर बरोबर आहे आणि उकळणे म्हणजे बाष्पित्र हे पण बरोबर आहे. इथं वेगळा शब्द कुठला निघते बघा तर ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा व्याजाची वार्षिक गणना लक्षात घेऊन दर साल किती टक्के दराने एक ठराविक रक्कम 2 वर्षात तिच्या दुप्पट होईल तुमचे उत्तर 1 स्थानात पूर्णांकित करा. बघा आता व्याजाची वार्षिक गणना करायची आणि बघा आता इथे जर तुम्ही इक्वेशनने सॉल्व्ह करत गेला म्हणजे कसं बघा आता काय दिले बघा एक ठराविक रक्कम 2 वर्षात तिच्या दुप्पट होईल म्हणजे सुरुवातीला आपण रक्कम पकडली समजा एक्स पकडली. ठीक आहे बघा एक्स रक्कम पकडली
आणि व्याजाचा दर बरं. आता एक फॉर्म्युला कसा असतो बघा लक्षात घ्या. बघा मुद्दल. बघा इथं काय आपण काय करतो बघा मुद्दल गुणिले काय असतं बघा या ठिकाणी बघा 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 इंटू एन असते. एन म्हणजेच काय असते बघा दर असते. दर छेद 100 आणि इकडे एन म्हणजेच काय मुदत. बरोबर आहे का? मग आता बघा लक्षात घ्या इथं काय आपण आता फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करत बसणार नाही का? कारण की पहिली गोष्ट मध्ये तुम्हाला मुद्दल बी दिले नाही. चला आपण मुद्दल एक्स बी पकडली. चला मुद्दल बी एक्स पकडली. पण दर काढताना जर तुम्ही काढत बसला ना, कारण दर कसा दिलाय बघा तुम्हाला इकडं पर्सेंटेज मध्ये. म्हणजे ही जर व्हॅल्यू तुम्ही इथं टाकत बसला तर मग तुमचं कॅल्क्युलेशन वाढते. मग दुसऱ्या मेथडने कसं करायचं बघा लक्षात घ्या इथं. बघा आता इथं बघा आता समजा मुद्दल आपली 100 रुपये समजा आपण. ठीक आहे बघा आपल्याला 100 ची काय दुप्पटच करायची फक्त. बरोबर आहे का? म्हणजे बघा लक्षात घ्या आता इथे काय केले बघा. बघा 100 रुपये. आता पहिल्या आणि 2 वर्ष करा. 2 वर्षामध्ये दुप्पट झाली. आता सरळ व्याज जर असतं तर आपण काय म्हणत असतो बाबा दुप्पट व्हायचे याचा अर्थ काय पहिल्या वर्षी 50 रुपये व्याज घेतलं असतं, दुसऱ्या वर्षी 50 रुपये व्याज घेतलं असतं. 50 आणि 50 100 आणि हे झाले 100 म्हणजे मुद्दल प्लस 100 रुपये 100 रुपये मुद्दल 100 रुपये व्याज झालं दुप्पट. पण ते कधी सरळ व्याजामध्ये चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं बघा लक्षात घ्या. तर आता आपण बघा लक्षात घ्या तर 41 39 40 44 बरोबर आहे का? बघा आपल्याला काय करायचंय आता 100 ची रक्कम व्याजाने पण 100 मिळाली पाहिजे. बरोबर आहे का? याचा अर्थ आपल्याला 100च्या कसं जवळ जाता येईल बघा. समजा मी व्याजाचा दर समजा 40% पकडला. व्याजाचा दर जर मी 40% पकडला तर पहिल्या वर्षी 40 रुपये मला व्याज मिळेल. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सारखंच असतं. ठीक आहे बघा. 100 रुपयाला मी 40% पहिल्या वर्षी 40 रुपये व्याज मिळालं. ठीक आहे बघा. दुसऱ्या वर्षी पण बघा ह्या 100 रुपयावरती मला 40% 40 रुपयाचं व्याज मिळालं. पण चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय असतो? पहिल्या वर्षी जे 40 रुपये व्याज होतं हे न भरल्यामुळं ह्या 40 रुपयावरती पण 40% व्याज आकारलं जातं. मग 40चा 40% किती असतो बघा लक्षात घ्या. 40चा 40% किती झाला इकडे लक्षात घ्या. बघा या शून्याला शून्य शून्याला शून्य कॅन्सल 4 चोक 16 म्हणजे परत 16 रुपये तुम्हाला आकारले जातील इकडे त्या 40 रुपयाची. बरोबर आहे का? बघा मग एकूण व्याज किती झालं बघा आपलं 40 आणि 40 80 आणि 16 किती झाले बघा 96 रुपये. पण आपल्याला काय करायचंय बघा 100 प्लस तुम्हाला व्याज पण 100 रुपये आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल व्याज दर 40%च्या पुढे घ्यावं लागेल. बरोबर आहे का? बरं आता 40%च्या पुढचा आन्सर कुठलं आहेत बघा. आता ह्याचा तर विषय संपला बघा. 40.4 आहे इथे 41.4 आहे 44.4 आहे. बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या मी जर 40.4 पकडलं इथं तर 40.4 ने काय होते लक्षात घ्या. मला गॅप किती भरून काढायचं बघा तर 4 रुपयाचा गॅप भरून काढायचा. बरोबर आहे का? आता मी 0.4 जर वाढवला तर मी 4 रुपयाचा गॅप नाही भरून काढू शकत. बघा लक्षात घ्या. बघा आता समजा मी 41 रुपये घेतले बघा. 100 रुपयाला मी समजा बघा पहिल्या वर्षी 41 रुपये 41.4 व्याज पकडलं. दुसऱ्या वर्षी पण मला 41.4 रुपये व्याज मिळालं. बरोबर आहे का? बघा 41 आणि 41 बरोबर किती झाली बघा 82 आणि 0.4 म्हणजे बरोबर झालं 0.8 बघा म्हणजे सॉरी किती झाले बघा 82.8 तर मला व्याज मिळालं. बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या. चला 41.4% दराने आता परत काय होईल बघा ह्या 41% पण मला 41% व्याज भरावं लागेल. बरोबर आहे का? 41चं 41% व्याज घ्यावं लागेल. आता बघा आपण कुठपर्यंत जातोय बघा तात्पुरता आपण 41%च पकडू. 0.4 पकडण्यापेक्षा आपल्याला काय 100 जवळ जातोय तेवढं चेक करायचं. 41 गुणिले जर 41 केलं तर काय निघते बघा 1 1 1 1 4 4 इकडे परत 4 1 4 4 चोक 16 आणि 1 4 आणि 4 8 इथं 6 आणि इथं 1 म्हणजे काय निघते बघा इकडं आता इकडे मी 41चा 41% डिवाइड बाय 100 होईल. बरोबर आहे का? इकडे काय निघेल मग 16.81 16.81 व्याज मिळेल मला. म्हणजे मला ह्याच्यामध्ये समजा मी 16.81 जर घेतलं तात्पुरतं काय निघते बघा 1 8 आणि 8 16 हात चाला 1 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 8 आणि 1 9 म्हणजे बघा 99.61 आणि बघा हे 0.4 तरी मी ऍड केलेलं नाही. 0.4 परत म्हणजे 41.41 जर पूर्ण पकडून जर मी तेवढं काढलं असतं 41.4% तर बरोबर हे मधला गॅप पण भरून निघाला असता. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ काय बघा व्याज दर आपल्याला किती आकारावं लागेल तर 41.4%. ठीक आहे बघा इथं फक्त कसं लॉजिक लावून उत्तर काढायचं तुम्ही कॅल्क्युलेशन उत्तर नाही काढू शकत त्याचं. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिसतंय बघा याच्यामध्ये दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा आता काय दिसतंय याच्यामध्ये एचच्या पुढे एल बघा एच आय जे के एल 4 घरं पुढे गेले की एल निघते. परत एल पासून पी बघा एल एम एन ओ पी परत 4 घरं पुढे गेले की पी निघते. मग पीच्या परत 4 घरं पुढे जाऊ ओपी क्यू आर एस टी 4 घरं पुढे गेले की परत टी आला. मग टी बघा इथं आहे इथं आहे इथं नाही इथं नाही. ठीक आहे बघा चला आता परत काय निघेल बघा एक स्थानी तर 7 आलाय बघा 1 अधिक 1 2 झाले
2 अधिक 2 4 झाले. 4 अधिक 3 बरोबर काय झाला इकडे 7 झाला. ठीक आहे बघा. बरं आता मधला अल्फाबेट चेक करा फक्त बघा. आयच्या पुढे एम किती क्रमांकावर आहे? एच आय जे के एल एम परत 4 घर पुढे गेले की एम निघते बघा. आय पासून एम परत एम पासून क्यू बघा. एम एन ओ पी क्यू परत 4 घर पुढे गेले की क्यू निघते. आता क्यूच्या पुढे 4 घर मोजा. ओ पी क्यू आर एस टी यू म्हणजे इकडे काय निघेल बघा यू निघेल. पण टी यू 7 कुठे बघा. टी यू 7 ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ट्रेन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. 45 किलोमीटर पर आवर वेगाने प्रवास करणारी एक ट्रेन 24 सेकंदात एका खांबाला ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती आहे? बघा लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादी ट्रेन एखाद्या माणसाला एखाद्या खांबाला किंवा एखाद्या झाडाला क्रॉस करते त्यावेळेस ती स्वतःची लांबी पार करत असते एवढं लक्षात ठेवायचं बघा. बघा मग आता इथे बघा बरं आता त्याचे फॉर्म्युला असतो बघा. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कुठला बघा. लांबी बघा लांबी गुणिले 3600. बघा इथे तुम्हाला बुक मध्ये ते 5/18/18/5 फॉर्म्युला आहे ना तो इथे वापरत बसायची गरज नाही. डायरेक्ट काय एवढ्या एका फॉर्म्युलामुळे अख्खा ट्रेन चॅप्टरचे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह होतात. बघा लांबी गुणिले 3600 बरोबर काय वेग गुणिले वेळ. बघा वेग गुणिले वेळ. फक्त काय करायचंय बघा लक्षात घ्या. तुमची जी लांबी दिलेली असते ना लांबी ही मीटर मध्ये दिलेली असते. बरोबर आहे का. कारण की रेल्वे लांबी काय असते मीटर मध्ये दिलेली असते. लांबी मीटर मध्ये दिल्यामुळं काय करायचं वेग पण आपला मीटर मध्ये घ्यायचा आपण. आणि मग आता मला सांगा वेग मीटर मध्ये असेल तर आपलं युनिट काय असतं बघा. किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंद. मग तुमचा वेळ जो असेल ना तर तो सेकंदामध्ये निघेल. बरोबर आहे का. तुम्ही म्हणता 3600 काय तर 3600 म्हणजे काय असतं बघा. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात लक्षात ठेवायचं. बघा हे दिसायला फक्त मोठं दिसतं. कारण की आपण वेग ज्यावेळेस मीटर मध्ये घेतो ना फक्त काय करतो शून्य वाढवतो. नंबर वाढत नाही फक्त काय असतं शून्य वाढवतो आपण. येते लक्षात फक्त त्यामुळे दिसायला मोठं दिसतंय पण काय होतं आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायला सोपं जातं बघा. आता रेल्वे लांबी आपण किती पकडली एक्स पकडली. ठीक आहे बघा एक्स गुणिले 3600 बरोबर वेग किती आहे बघा तर 45 किलोमीटर बरोबर आहे का. 85 इथे लिहिलं मी. किलोमीटर मीटर मध्ये करताना काय असतं बघा फक्त 3 शून्य वाढवायचे. बघा 1 किलोमीटर म्हणजेच काय असते तर 1000 मीटर असते. म्हणजे फक्त मी काय केलं 3 शून्य वाढवले. बरोबर आहे का. मग इथं फक्त काय केले मी 3 शून्य वाढवले. आणि गुणिले किती वेळ लागला तर बाबा 24 सेकंद वेळ लागलेला आहे. ठीक आहे. चला आता सॉल्व्ह करा बघा. एक्स जागेला ठेवा आणि 3600 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा 45000 गुणिले 24 छेद बघा काय होईल इकडे 3600 होईल. बघा आता फक्त काय करायचं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा चला परत 9 चोक 36 इकडे आहे 9 5 45 आणि हा शून्य आहे असं लिहून टाका. परत 4 1 4 4 सक्क 24. ठीक आहे बघा काय निघते मग इकडं 5 सक्क 30 आणि एक शून्य एक्स्ट्रा म्हणजे किती आलं बघा 300 मीटर आलं. रेल्वे लांबी किती असेल मग 300 मीटर ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिक्सचर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये 8 रुपये लिटर किमतीचे मिश्रण मिळवण्यासाठी 12 रुपये लिटर किमतीच्या दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले पाहिजे. बघा आता हा प्रश्न कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचा बघा. 20 रुपये किलोचा तांदूळ 1 किलो तांदूळ त्याच्यामध्ये जर आपण 10 रुपये किलो तांदूळ मिक्स केला तर त्या तांदळाचं मिश्रण किती रुपयात तयार होतं 15 रुपयात तयार होतं लक्षात घ्या. त्या टाईपचा हा प्रश्न आहे बघा. काय करायचं बघा लक्षात घ्या. आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपलं किती रुपयाचं आहे बघा 8 रुपये लिटरचं मिश्रण आहे. का तर ते 12 रुपये लिटरच्या दुधामध्ये आपण काय केले पाणी मिक्स केल्यामुळे. इथे लक्षामध्ये बघा. आता इथे काय करायचं बघा दूध इथे लिहा दूध इथे लिहा पाणी. ठीक आहे बघा. आता बघा दुधाची किंमत किती आहे बघा 12 रुपये लिटर आहे. हा आता पाण्याची किंमत किती पकडायची बघा तर पाणी 0 रुपये. पाणी फ्री मध्ये बरोबर आहे त्यामुळे त्याचं शून्य पकडायचं. आणि तयार होणारं जे मिश्रण आहे ना ते 8 रुपयाचे तयार झालेले. बरोबर आहे का. मग आता काय करायचं बघा 12तनं 8 गेले 4 राहिले आणि 8तनं 0 गेले 8 राहिले. ठीक आहे बघा इथं गुणोत्तर निघतं बघा लक्षात घ्या. आता इथे काय निघेल बघा इकडं बघा इथं काय निघेल बघा 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे 2x. इथं गुणोत्तर निघालं कशाचं दुधाचं गुणोत्तर आणि पाण्याचं गुणोत्तर. आपल्याला विचारले काय बघा तर दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले पाहिजे. बघा दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले पाहिजे. मग दूध आधी आणि पाणी नंतर आहे. म्हणजे दूध किती आहे बघा आपलं 2 लिटर आहे आणि पाणी किती असेल बघा तर 1 लिटर असेल. साहजिकच आहे ना बघा 2 लिटर दुधाची किंमत झाली 12 2 24 रुपये. बरोबर आहे का. 2 लिटरची झाली आपण त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी मिक्स केलं म्हणजे दूध आपलं झालं 3 लिटरचं. बरोबर आहे का. पण व्हॅल्यू किती आहे बघा दुधाची 24 रुपये. 3 लिटरचं 24 जर काढलं आपण 8 त्रिक 24 होते म्हणजे बरोबर 8 रुपये लिटरचं मिश्रण तयार होते. बरं आता इथं विचारलं काय दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले पाहिजे. बघा दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आला 2:1. आता पर्याय मध्ये जर बघितलं आपण बघा तर 2:1 पण आहे आणि 1:2 पण आहे. पण लक्षात ठेवायचं आधी काय दिलेलं आहे बघा
बघा दुधात किती प्रमाणात पाणी मिसळ, आधी दूध दिले नंतर पाणी दिले, त्यामुळे आधी दूध घ्यायचं नंतर पाणी घ्यायचं. ठीक आहे. आणि गुणोत्तरामध्ये आणखी काय असतं बघा, कुणाचे कुणाशी गुण, बघा हे असं असतं. कधी कधी बघा चे आणि शी दिला असेल ना, तर आधी चे असतो ना, तर तो चे आधी घ्यायचा, ज्याला शी दिलाय तो शी नंतर घ्यायचा, असं गुणोत्तर सांगायचं असतं. ठीक आहे. आपलं काय निघेल 2-1 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील 4 पैकी 3 पर्यायात एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही? बघा ईच्या नंतर बघा ई, बघा ईच्या पुढे ई, एफ जी एच, 3 घरं पुढे गेले की एच निघते आणि परत एच, बघा परत आय जे के एल एम, परत बघा इथून इकडं 5 घरं आलो आपण की काय निघते, एम निघते. बघा परत एल पासून ओ, बघा एल, एम एन ओ, बघा एलच्या पुढे एम एन ओ, 3 घरं पुढे गेले की काय निघते बघा, ओ निघतोय. आणि ओ पासून टी, बघा ओ, पी क्यू जे के एल एम एल एम एन ओ पी क्यू आर एस टी, बरोबर 5 घरं पुढे गेले की टी निघतोय. बघा वाय पासून ई, बघा वाय, झेड, ए बी सी डी ई, बघा 6 घरं पुढे गेले की ई निघते. आणि ई पासून जर जी बघितला ई, एफ जी, 2 घरं पुढे गेले की जी निघते. आता इथं जर एस पासून व्ही बघितला आपण, एस टी यू व्ही, बघा 3 घरं पुढे गेले की व्ही निघते. आणि व्ही पासून जर ए पकडला आपण, यू व्ही, डब्ल्यू एक्स वाय झेड आणि नंतर ए, म्हणजेच 5 घरं पुढे गेले की ए निघते. बघा 1, 2 आणि 4 मध्ये सारखंच तुम्हाला काय दिसतंय, साधर्म्य दिसतंय. 3 नंबरचा ऑप्शन वेगळा दिसतो, त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, ए आणि बी मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी मिळून 20 दिवस काम केले आणि नंतर बी निघून गेला. आणखी 20 दिवसानंतर ए ने उर्वरित काम पूर्ण केले, तर किती दिवसात ते काम एकट्याने पूर्ण करू शकतो? तर बघा आता लक्षात घ्या, कामाचं कसं आहे बघा, लक्षात घ्या. इथं हे पूर्ण काम आहे आपलं. ठीक आहे. बघा आता ह्यातलं काही काम कुणी केले बघा, तर ए आणि बी ने केले सुरुवातीला. ठीक आहे. बघा काय दिले बघा, ए आणि बी मिळून एक काम, जर दोघांनी जर मिळून काम केलं पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर 30 दिवसामध्ये काम संपून जाते. ठीक आहे. बघा काय केले बघा ह्याच्यामध्ये आता, तर बघा त्यांनी मिळून 20 दिवस काम केले. बघा म्हणजे बघा ए आणि बी ने मिळून काय केले इकडं, तर 20 दिवस काम केलेले. ए आणि बी ने मिळून 20 दिवस काम केले. ठीक आहे. बघा आता राहिले काम किती दिवसाचं बघा, तर 10 दिवसाचं काम शिल्लक राहिले. बरोबर आहे का? बघा आता बघा त्यांनी मिळून, एक मिनिट, इथं ए प्लस बी करा. ए आणि बी ने 20 दिवस काम केले. आता त्यांनी मिळून 20 दिवस काम केले आणि नंतर बी निघून गेला. आणखी 20 दिवसानंतर ए ने उर्वरित काम पूर्ण केले. बघा आता काय करायचं बघा, समान काम पूर्ण, आपण बघा एलसीएम मेथड कधी वापरतो, समान काम पूर्ण करायला दोघांना किती वेळ लागेल. इथं काय केलं बघा, सुरुवातीचं 20 दिवस काम ए आणि बी ने केलेले. बघा लक्षात घ्या, हे पुढचं जे एवढं काम आहे, हे काम बघा ए आणि बी ने जर केलं असतं ना, तर त्यांना 10 दिवस लागले असते आणखी. बरोबर आहे का? दोघांनी म्हणून 30 दिवसात काम संपवलेले. हे 20 दिवस आणि हे 10 दिवस, मग ए आणि बीचं आणखी 10 दिवसाचं काम शिल्लक आहे. पण तेच काम काय केले बघा, बी निघून गेल्यामुळं ए ला एकट्याला करावं लागले आणि ए ला एकट्याला ते काम पूर्ण करायला 20 दिवस लागले. बरोबर आहे का? मग ए आणि बीचं जे 10 दिवसाचं काम आहे, ते एकट्या ए ला करायला 20 दिवस लागले. मग तुमचा जो लसावी निघेल ना, तर बघा लसावी आता आपण कशासाठी काढेल, तर फक्त ए आणि बीचं इफिशियन्सी म्हणजे पेमेंट काढण्यासाठी. येते लक्षामध्ये बघा, प्रत्येक वेळेस लसावी म्हणजे एकूण काम नाही पकडायचं. एकूण काम आपण लसावी कधी पकडतो, ज्यावेळेस पूर्ण काम करायला ए ला पण आणि बी ला पण सेपरेट वेळ दिला असेल ना, तर त्यावेळेस पूर्ण कामाचा लसावी म्हणजे एकूण काम पकडू शकतो आपण. तात्पुरता आता इथं बघा, ह्या 10 आणि 20 चा लसावी की त्याला 20 आला. बरोबर आहे का? आता बघा थोडक्यात काय, तर बाबा 20 रुपयाचं जर एखादं काही काम असेल, आता समजा ह्यांनी जे काही 20 रुपयाचं काम केले समजा, तर 20 रुपयाचं काम करायला ए आणि बी ला 10 दिवस लागले. बरोबर आहे का? 10 दिवस लागले, तर मग त्या ए आणि बी ला दिवसाला पेमेंट किती असेल, तर बघा 10 दुनी 20, 2 रुपयाचं पेमेंट मिळेल. आणि एकट्या ए ने तेच 20 रुपयाचं काम 20 दिवसात पूर्ण केलं, तर त्याला 1 रुपये पेमेंट मिळेल. 1 रुपये पेमेंट मिळेल. आता आपल्याला ह्याचा अर्थ काय कळलं बघा, तर बाबा ए ला 1 रुपये पेमेंट मिळते आणि ए आणि बी ला मिळून 2 रुपये मिळतात. याचा अर्थ काय, बी ला पण 1 रुपये, ए ला 1 रुपये आणि बी ला पण 1 रुपये पेमेंट मिळते. एवढं कळून गेलं आपल्याला एफिशियन्सी कळून गेली, पगार कळून गेला. आता पुढे बघा काय दिले, तर ए ने उर्वरित काम पूर्ण केलं, किती दिवसात ते काम एकट्याने पूर्ण करू शकतो. आता एकूण काम पूर्ण करायला ए ला किती वेळ लागेल बघून घ्या. एकूण काम म्हणजे कुठलं झालं बघा, ए आणि बी मिळून किती दिवसात पूर्ण काम करतात, तर 30 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. बरोबर आहे का? बघा 30 दिवसामध्ये काम जे पूर्ण करतात, तर बघा दिवसाला पेमेंट किती येतं दोघांना मिळून, 2 रुपयाचं पेमेंट आहे. रोज 30, बघा असं 2 रुपयाचं रोज काम करतात, असं दोघं मिळून 30 दिवस काम करतात. मग 30 गुणिले 2 झाले 60. हे झालं तुमचं एकूण काम. बघा एकूण काम. मग एकूण काम पूर्ण करायला कुणाला तर ए ला किती वेळ लागला,
किती वेळ लागेल तर ए ला दिवसाला पेमेंट 1 रुपये, बरोबर आहे का? मग किती बघा 30 दुणे 60, 60 रुपयाचं काम जर 1 रुपयाने पूर्ण केलं तर किती दिवस लागतील बघा, तर 60 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील अक्षर चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. बघा काय दिले बघा, येथे अशी किती चिन्हे आहेत बघा, येथे अशी किती चिन्हे आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर, ह्याच्या आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर एक स्वर येत नाही. बघा आधी एक स्वर येतो आणि ताबडतोब नंतर एक स्वर येत नाही. आता इथं स्वर येत नाही बघा, इथं स्वर येत नाही म्हणजे स्वर चिन्ह आणि चिन्हाच्या नंतर मग व्यंजन असेल किंवा दुसरं एखादं चिन्ह असेल पण स्वर नाही आला पाहिजे. स्वर चिन्ह नंतर ना स्वर नाही आला पाहिजे, एवढं फक्त डोक्यात ठेवायचं बघा. बघा आता स्वर कुठले कुठले असतात बघा, तर ए ई आय ओ यू हे 5 स्वर असतात. ठीक आहे बघा, हे झाले तुमचे स्वर. चला आता बघा स्वर बघा, इथं ई आलेला आहे बघा, ईच्या नंतर ना चिन्ह आहे का तर आहे आणि चिन्हाच्या नंतर स्वर आहे का तर नाही, म्हणजे इथे एक बसू शकतो बघा ई अँड आणि वी. चला आणखी बघा स्वर बघा, इथं ओ एक स्वर आहे, बरोबर आहे का? ओच्या पुढे काय आहे बघा यस, म्हणजे चिन्ह आहे का नाही, स्वराच्या पुढे चिन्ह पाहिजे आपल्याला. ए ई आय ओ यू बघा, इथं यू दिसतोय, यूच्या पुढे बघा स्वराच्या पुढे चिन्ह आहे, स्वर आहे, चिन्ह आहे, नंतर स्वर नसला पाहिजे बा, बरोबर चिन्हाच्या पुढे चिन्हच आहे म्हणजे हे पण येऊ शकतं बघा. झालं, 2च ठिकाणी निघते बघा, एकूण किती निघतील बघा मग 2, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एका टाकीच्या तळाशी गळती आहे, यामुळे टाकी भरण्यास 8 तास लागतात. बघा आता बघा गळती आहे याचा अर्थ काय बघा, तर एक नळ काय करतो पाणी भरतो, समजा ए पकडू आपण आणि रिकामा करणारा एक नळ आहे बी, ह्याला आपण काय करतो गळती पकडू आपण, ही झाली गळती. याचा अर्थ 2 नळ आहेत असं समजायचं आपण, एक पाणी टाकणारा आणि एक गळणारा. ठीक आहे बघा. बघा गळतीमुळे किती वेळ लागतो 8 तास. जर गळती झाली नसती तर टाकी भरण्यास 1 तास कमी लागला असता. गळतीमुळे टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय बघा, दोन्ही नळ चालू केले तर 8 तास लागतात. सेपरेट ए हा नळ जर गळती नसेल बंद असेल तर ए ने 7 तास लागतात आणि जर पूर्ण टाकी भरलेली असेल, एचा काही विषय नसेल, फक्त टाकीतनं पाणी गळत असेल तर त्याला किती वेळ लागेल त्यांनी विचारले. तर बघा लक्षात घ्या, आता समजूया आपण बाबा ए नळ टाकी भरतो, ए नळाला एकट्याला टाकी भरायला 7 तास वेळ लागतोय आणि ए प्लस बी म्हणजे ह्यांना किती वेळ लागतोय बघा, तर 8 तास वेळ लागतोय. म्हणजे टाकी भरणार नळ आणि गळतीचा नळ दोघांना मिळून 8 तास वेळ लागतो आणि सेपरेट एने जर गळतीचा नळ असेल तर 7 तास वेळ लागते. आता बघा 7 आणि 8 याचा लसावी किती आला बघा, तर काय 7 8 56 आला. ठीक आहे बघा, म्हणजे आपण काय करायचं, एकूण जी टाकी आहे आपली, एकूण टाकी झाली तुमची 56 लिटरची. ठीक आहे बघा, मग 56 लिटरची टाकी भरायला एला जर 7 तास वेळ लागत असेल तर तो तासामध्ये किती पाणी भरेल बघा, तर 7 8 56 8 लिटर. आणि ए आणि बी मिळून जर 8 तासात पाणी भरत असेल तर 8 ते एका तासात किती पाणी भरतील, 8 7 56 7 लिटर. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, भरणारा नळ एका तासात ए किती पाणी टाकतोय, 8 लिटर पाणी टाकतोय, 8 लिटर. ठीक आहे बघा, आणि बघा ए आणि बी दोघ जण मिळून 7 लिटर पाणी टाकतात. याचा अर्थ काय, मग ए 8 टाकतोय आणि ह्याच्यातनं एक काय होते बघा कमी होते बी मधनं, त्यावेळेस 7 लिटर पाणी येते, बरोबर आहे का? मग ह्या नळातनं पाणी किती वाया जाते बघा, तर 1 लिटर पाणी निघून जाते एका तासामध्ये. आपल्याला विचारले काय, गळतीमुळे टाकी पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल. टाकी किती लिटरची आपली 56 लिटरची, बरोबर आहे का? आणि गळतीमधनं पाणी लिटर जातं 1 लिटर एका तासामध्ये, मग 56 किती वेळ लागेल, तर 56 तास लागेल. 56 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा 0 3 0 3 7 12 18 आणि इकडे एक्स करा. बघा 0 आणि 3 बघा, 0 अधिक 3 3 झाले, 3 अधिक 4 7 झाले, 7 अधिक 5 7 आणि 5 12 झाले, 12 अधिक 6 झाले 18. बघा 3 4 5 6 एक एकने वाढत चाललंय, इथं अधिक 7 होईल, मग 18 आणि 7 किती झाले बघा, तर 25 झाले. 25 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, बघा आता ए ला आपण काय पकडू इथे बघा, ए ला काय पकडला आपण इकडे 723 पकडला
आणि बी ला काय पकडला इथं आपण 1992. तुम्हाला कुठला फॉर्म्युला दिसतोय बघा, ए प्लस बी चा स्क्वेअर ए मायनस बी चा स्क्वेअर दिसतोय, बरोबर आहे का? बघा स्टेप बाय बघा. आता कसं असतं लक्षात घ्या, इथं काय करू आपण बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर परत आणि परत डिवाइड बाय किती इकडं ए ए इंटू बी, थोडक्यात ए बी. ठीक आहे बघा, किंवा असं एका खाली एक मांडून घेऊ, छेद किती आहे ए बी, ए इंटू बी म्हणजे ए बी. आता बघा ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा, मायनस बघा आता ह्याचा फॉर्म्युला काय असेल बघा, लक्षात घ्या. मायनस चिन्ह असल्यामुळे आधी हे आतल्या सॉल्व्ह करून घ्या आणि मग परत मायनस चिन्ह आतमध्ये टाका. काय निघेल बघा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बघा, ए स्क्वेअर बघा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा, इथं फक्त प्लस आहे ना, इथं मायनस होऊन जातं, कशामध्ये मायनस मध्ये. ठीक आहे बघा, आता मायनस काय करा, मायनसने आता ब्रॅकेटला गुणा काय निघते बघा इकडं, बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता मायनस ए स्क्वेअर होईल इकडं, मायनस ए स्क्वेअर परत मायनस मायनस प्लस होईल प्लस 2ab आणि मायनस प्लस मायनस होईल मायनस बी स्क्वेअर आणि इकडे छेद, हा छेद आहे असं लिहून टाका, इकडे छेद हा झाला ए बी आणि इकडे पण छेद काय निघेल इकडे ए बी. बघा आता काय निघेल इकडे, बघा प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाला, बघा परत प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, काय निघालं बघा 2ab प्लस 2ab किती आलं बघा 4ab डिवाइड बाय किती आला ab. मग ए बी ला ए बी कॅन्सल करून टाका, इज इक्वल टू काय निघेल बघा 4 निघेल. 4 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल 2 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा प्रश्नामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते हे ठरवा. बघा विधाने काय दिलेत, सर्व घोडे गवत आहेत. बघा सर्व घोडे गवत आहेत. परत काय दिले, सर्व गवत भाज्या आहेत, सर्व गवत भाज्या आहेत आणि परत पुढे काय दिले, सर्व खडक भाज्या आहेत. बघा सर्व खडक भाज्या आहेत. बरं आता खडक कुठं मांडू शकतो आपण, इथं मांडा, सर्व खडक हे काय आहेत तर भाज्या आहेत. ठीक आहे बघा, बरं ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, चला आता सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष जेवढे आहेत ना तेवढे आधी ह्याच्यावरून चेक करून घ्यायचे. पहिला निष्कर्ष होकारार्थी बघा काय दिले बघा, सर्व घोडे भाज्या आहेत. बघा सर्व घोडे भाज्या आहेत का तर आहेत बघा, घोड्या सर्वच्या सर्व घोडे कुठे आहेत, भाज्यांच्या आतमध्ये, त्यामुळे पहिलं काय झालं बरोबर झालं. दुसरं चेक करा काय दिले बघा, एकही खडक गवत नाही. बघा एकही खडक गवत नाही. बघा खडकाचा आणि गवताचा काय संबंध दिसतोय का तुम्हाला ह्याच्यामध्ये, नाही. बरोबर आहे का, म्हणलं की तुम्ही डायरेक्ट बरोबर टिक मार्क करायचं नाही का, नकारार्थी निष्कर्ष आहे या ठिकाणी, मग तुम्हाला पॉसिबिलिटी चेक करावी लागते. जर नकारार्थी निष्कर्ष जर ह्या डायग्राम वरून जर बरोबर तुम्हाला वाटत असेल तर मग पॉसिबिलिटी चेक करायची. बघा काय दिसते तुम्हाला इकडं, बघा आता पॉसिबिलिटी कशी चेक करायची, बघा फक्त काय आपल्याला एकही खडक गवत नाही म्हणजेच काय, गवत आणि हा खडक ह्यांचा संबंध आपण दाखवू शकतो ना तेवढं चेक करायचं. बरोबर आहे का, फक्त बघा आता बाकीच्या डायग्रामला काही प्रॉब्लेम नाही, फक्त बघा सर्व खडक भाज्या आहेत. बघा आता वरच्या डायग्राम आपण काढली आहे, ही काढली, फक्त सर्व खडक भाज्या आहेत, तर खडकाची डायग्राम आपण आत कुठं कुठं घालू शकतो. बघा सर्व खडक काय म्हटले, भाज्या आहेत. बरोबर आहे का, भाजीच्या आतमध्ये खडक असले पाहिजे, मध्ये खडक कुठं कुठे येऊ शकतात. बघा खडकचा भाग ह्याच्यामध्ये पण जाऊ शकतो असा खडक, पहिली शक्यता. बघा पहिली शक्यता झाली. दुसरी शक्यता काय असेल बघा, खडक अख्खाच्या अख्खा ह्याच्यामध्ये असेल, दुसरी शक्यता. ठीक आहे, तिसरा शक्यता काय बघा, खडक थोडा घोड्याच्या आतमध्ये पण असेल. आणि चौथी शक्यता काय, खडक सगळा सगळा आतमध्ये पण असेल. ह्या 4 शक्यता निघतात, ते तर लक्षामध्ये बघा. मग इथं काय म्हटले बघा, सर्व, कारण की शब्द काय दिलाय, वाक्य काय वापरलंय आपल्याला, सर्व खडक भाज्या आहे. मग सगळाच्या सगळा खडक आपण भाजीच्या आतमध्ये दाखवलाय. बरोबर आहे की नाही, तो हित मांडा हित मांडा हित मांडा हित मांडा किंवा हित मांडा, आपण विधानाची पूर्ती पूर्ण केलेली आपण सगळी. हा पहिलं जे मांडले आपण ते बरोबर स्टँडर्ड डायग्राम मध्ये येते, बाकीच्या सगळ्या काय बघा पॉसिबिलिटी येते लक्षामध्ये. आता मला सांगा, एकही खडक गवत नाही. बघा एकही खडक गवत नाही, या पहिल्या बघा ह्या स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर येते.
पहिल्या डायग्राम मध्ये. पण बाकीच्या सगळ्या पॉसिबिलिटी मध्ये चुकते. कारण बाकीच्या सगळ्या पॉसिबिलिटी मध्ये काय बघा, खडकाचा आणि गवताचा काही ना काही संबंध दिसतोय तुम्हाला बघा. खडक आणि गवत थोड्या प्रमाणात एकत्र आहेत. पहा पूर्णच्या पूर्ण खडक गवताच्या आतमध्ये इथं येते लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, तर निष्कर्ष जो असतो ना तो प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर आला पाहिजे. एखाद्या डायग्राम मध्ये चुकला तर तो निष्कर्ष नसतो. तर ती काय असते, मग शक्यता असते. मग हे 2 नंबर जे वाक्य ना ते चुकीचे येते का, कारण की ती एक शक्यता आहे. मग आपलं उत्तर काय निघेल इकडं, पहा केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर प्लस म्हणजे वजा आहे, वजा म्हणजे गुणिले आहे, गुणिले म्हणजे भागिले आहे, भागिले म्हणजे अधिक आहे, तर प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय येईल. बॉड मास मध्ये पण कसं बघा, लक्षात घ्या, कोडिंग डिकोडिंग मध्ये हा टाईपचा प्रश्न असतो, लक्षात घ्या. म्हणजे बॉड मासने सॉल्व्ह करायचा आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं असतं, चिन्ह बदलले असतात. प्लस मायनस झालं, मायनस भागिले झालं, तर एक कोडिंग डिकोडिंग मध्ये येतं. तसं बघायला गेलं तर बघा काय दिसतं तुम्हाला इकडे, बघा 54 अधिक आधी 54, 16, 3, 6 आणि 2 आहे असं लिहून घ्या. ठीक आहे बघा. आता बघा प्लस म्हणजेच काय दिले त्यांनी, प्लस म्हणजे वजा, इथं वजा लिहून टाका लगेच. बघा परत वजा, वजा म्हणजे काय दिले, गुणिले, वजा जागाला गुणाकारात चिन्ह घ्या. परत भागिले दिले, भागिले म्हणजे अधिक, म्हणजे इथं अधिकचं चिन्ह द्या. आणि इकडे काय दिले, गुणिले, गुणिले म्हणजे काय दिले बघा, भागिले, इथं भागाकारात चिन्ह द्या. ठीक आहे. आता आपण इथं ब्रॅकेट कुठं कुठं टाकू शकतो बघा, ब्रॅकेट इथे एक पडेल बघा आणि इथे एक पडेल. ठीक आहे बघा. आणि आता सॉल्व्ह करा बघा, 54 वजा बघा 16 त्रिका 48 आले इकडं, आणि इकडं अधिक 6 भागिले 2 किती झाले बघा, 2 त्रिक 6 3 आले. मग 54 वजा 48 किती निघते बघा, 48 49 50 म्हणजे 6 निघाले. आणि परत 6 अधिक 3 बरोबर काय निघते बघा इकडं, 6 आणि 3 झाले 9. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.